मध्यंतरी ना Facebookवरती मी एक पोस्ट वाचली होती. तर तिथं त्या आईने मेसेज टाकला होता, की "बाळा, मी तुझी घरी वाट बघतेय. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. कुठं असशील तिथून परत ये." तर हे बाळ म्हणजे 27-28 वर्षाचं होतं आणि काही दिवसांनी त्या बाळाने त्या पोस्टला Facebookवरच रिप्लाय दिलेला होता, की "आई, मला माहिती आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला घरी यायचं नाहीये आणि किंबहुना म्हणूनच मी घर सोडलंय." आणि त्यानं खाली एक्सप्लेनेशन दिलं होतं. "मी काय खावं हे तू ठरवतेस. माझ्या तब्येतीला काय चांगलं, काय वाईट तू ठरवतेस. मी शाळेत असताना सुद्धा अभ्यास कधी करायचा, मी उठायचं कधी, मी झोपायचं कधी, माझे मित्र कोण असायला पाहिजेत, मी कुणाशी बोलायचं, मी कुणाशी बोलायचं नाही, मी कुठल्या नातेवाईकांच्याकडे जायचं, सगळं तूच ठरवत होतीस. मी कुठले खेळ खेळायचे, मी कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, मी कुठं जायचं, प्रवास करायचा की नाही, सुट्टी मी कशी एन्जॉय करायची, माझ्या सुट्टीचं काय प्लॅनिंग पाहिजे, इव्हन मी झोपताना सुद्धा कुठल्या कुशीवर झोपायचं, हे सुद्धा तूच ठरवतीस. मग मी तिथे आहे कुठे? आणि आत्ता त्या बांधून ठेवण्याला मी कंटाळलेलो आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे आणि प्लीज मला आता घरी बोलवू नकोस." हे उत्तर त्या मुलाने दिलं होतं. आज आपणही बघायला पाहिजे, की असे किती पालक आपल्या मुलांसोबत वागायला लागलेले आहेत. प्रेम आहे मान्य आहे, पण प्रेम म्हणजे असं एखाद्याला बांधून ठेवणं